करपाक कितें इश्यू कितें इश्यू असो ना कांय ना. तुमकां खबर आसतली की जशें सोशल मिडियाचेर आनी सगळ्या लोकां मदीं जेन्ना जी चर्चा जाली की बाबा 20 तारीख म्हणजे आयतारा दीस येता त्या आयतारा दीस हांगासर लोक मोठे संख्येन येवपाचे आसात आनी हे जे हॉस्पिटल आसा ते जाता तितले बेगीन सुरू करपाचो डिमांड घेवन आनी स्थानीक लोकांक रोजगाराचो प्रश्न घेवन ते हांगासर येवपाक आसतले. आता हे सगळे म्हाका कितें दिसत जालें की एक सोशल मिडियाचेर आमच्या भलायकी मंत्री म्हणजे आमचो हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे सर यांच्यानी एक पोस्ट घातलो. सो म्हाका तो पोस्ट कितें दिसलो की हे जे आमी आंदोलन करतात तो बेश्टो कावर अप करपाक तो जाता तितलो डायल्यूट करपाक हो पोस्ट आसा असो दिसलो. कारण की तेजो जो पोस्ट जो सोशल मिडियाचेर आसा तेजेर खंयच तेणी मेन्शन करूंक ना की GMC लिंक हॉस्पिटल जातलें काय जावचें ना. तेणी फक्त इतलेंच म्हटलां की CSC जे कम्युनिटी हेल्थ सेंटर आसा ते जाता तितले बेगीन तो चालू करपाचे प्रयत्न आसा. सो म्हाजो प्रश्न कितें आसा जाणा की बारीक जर पळोवंक गेले जाल्यार 2 वर्सां पयलीं केदार नायक जो वायस चेअरमॅन आसा म्हाका दिसता GSIDCचो तो हांगासरूच येयल्लो. आमचो MLA सरूय आसलेलो आनी तेणीन तांकां एश्युरन्स दिल्लेलें की बाय नोव्हेंबर ते GSIDC हेल्थ डिपार्टमेंटाक सुपूर्द करतले. पूण जालें कशें की ते आजून मेरेन सुपूर्द करूंकूच ना म्हणजे हेल्थ डिपार्टमेंटाच्या पोझिशनान दिवकूच ना. सो हेल्थ डिपार्टमेंट खंयच्या आदाराचेर सांगता की आपूण जाता तितले बेगीन स्टार्ट करतलो हो एक प्रश्न आसा. दुसरो म्हणजे आमचे चीफ मिनिस्टराक जेन्ना प्रश्न केल्लो 11 म्हयने पयलीं जाल्यार तेणीन सांगलेलें की कारण की तेवूय चेअरमॅन आसा तेणीन सांगलेलें आमी हँड ओवर करतले 11 म्हयने पयलीं आनी हँड ओवर करतले आनी डिसेंबर फर्स्ट वीक ऑफ 2024 ते चालू करतले म्हणून. सो म्हाजो प्रश्न असो की हँड ओवर केन्ना जातलें. तुमी सांगतात की चालू करतले हँड ओवरूच जावंक ना GSIDCचे जाल्यार ते चालू केन्ना जातले. सो म्हाका दिसता असले स्टेटमेंट हे कावर अप करपाक आसा आमचो आंदोलन नाल्यार ते डायल्यूट करपाक आसा. सो आमी फक्त तीन पॉयंट्स मागतात तेवूय येता ते एसेंब्लीन. पयलो प्रश्न म्हणजे की GMC लिंक हॉस्पिटल हे आसतले काय आसचें ना हे क्लियर कट सांगपाचें चीफ मिनिस्टरान. जर ते दुसरो पॉयंट आसा की जर ते GMC लिंक हॉस्पिटल आसतले जाल्यार ते केन्ना डेडलायन कितें केन्ना ते चालू जातले. 1 वर्स लागतले 2 वर्सां लागतले तेणी परफेक्ट डेडलायन सांगपाची. कित्याक ह्या पयलीं खूब विधानसभेच्या भायर आमी आयकोंक येयला की डिसेंबरान चालू जाता अशें करून. सो ती एक डेडलायन दिवपाची. आनी तिसरो म्हणजे म्हत्वपूर्ण आमचो जी मागणी आसा ती म्हणजे पेडणेकरांक ह्या हॉस्पिटलान रोजगार कितलो मेळटलो. जे भुरगे वेल एड्युकेट आसात जे कॅन्डिडेट सुटेबल आसात तांकां एडमिनिस्ट्रेटीव हितून हॉस्पिटलान लेवलाचेर काम मेळपाचें नाजाल्यार ज्या प्रमाणे तेंचे क्वॉलिफिकेशन्स आसात जे सुटेबल कॅन्डिडेट आसा तांकां पेडण्याच्या लोकांक पयलीं प्राधान्य दिवपाचें. हे आमकां 3 ऑन द फ्लोर येता ते विधानसभेन हे आमकां उतरां जाय जाल्यारूच आमकां खंय तरी सरकाराचेर विश्वास दिसतलो. ना जाल्यार ह्या स्टेटमेंटांक आमी बळी पडचे ना. आमी जे आयतारा दीस आमचो आंदोलन आसा तो आमी पूर्ण तरात चालूच दवरतलो. त्याच दिसा असो सोंपतलो असो न्हू तो. बट वी वील स्टार्ट विथ द आमचें जें आंदोलन आसा तेज्या वांगडा. आनी दुसरें म्हणजे हांव तुमच्या माध्यमांतसून परत एकदां सगळ्या पेडणेकारांक कडची मागणी करता. आयज अशी परिस्थिती आसा की पेडणेकारांक जर कोण वाचयतलो जाल्यार तो स्वता पेडणेकरूच आसतलो. ताका लागून हांव तेंचे कडची विनंती करता की तेंच्यांनी ह्या सभेक मोठ्या प्रमाण येवपाचो आनी आपलो सपोर्ट दाखोवपाचो. आता जेन्ना हॉस्पिटल हे आमचे तत्कालीन मुखेलमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांच्या सुपर डोक्यांतल्यान हे इमारत उबी जाली आनी तेच्या उपरांत जे आमदार इल्ले त्यांनी खंयच असे पाठपुरावो केलो ना अशें लोकूय म्हणटात. आनी त्या उपरांत जो आमदार जीत आरोलकर आयलो ताणी त्या टायमार हे बिल्डिंगेचे 25% काम उरलेले ते ताणी पूर्ण केले. तुमकां कितें दिसता आता ते काय हे करिनात पाठपुरावो सरकार कडेन करिनात. म्हाका दिसता ते पाठपुरवठो करतात बट ज्या पद्दतीन ते स्पिडीन जे चलोंक जाय आसले ते जायना म्हाका तरी अशें दिसता. जर 25% जर ते काम उरलेले जे पूर्ण केले जाल्यार ते आजून मेरेन कसलें काम चालू आसा. आजून मेरेन कसलीं टेंडरां येतात. आजून मेरेन ते GSIDCचे हेल्थ डिपार्टमेंटा कडची कित्याक अजून सुपूर्द करूंक ना. सो हे वेगवेगळे प्रश्न निर्माण जातात जेन्ना ते म्हणटात की आमी सगळे तयारी करून आसात सगळें कितें करून आसात. ओके येस थँक्यू. नमस्कार. आमचे पयलींचे मुखेलमंत्री आणि भलायकी मंत्री मांद्रे मतदारसंघाचे आमदार आशिल्ले प्राचार्य लक्ष्मीकांत पार्सेकर हांणी आपली दूरदृष्टी दवरत
पेडणे वासियां खातीर एक बरें हॉस्पिटल तयार जावचें हेचे खातीर जे तुवें सामुदायिक आरोग्य केंद्र अर्थात जे ल्हान हॉस्पिटल आहा ताच्या फाटल्यान जी सरकारची जागा आशिल्ली थंय 80 कोटी पेक्षा चड खर्च करून नवी इमारत उबारलेली आणि हे हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक आसचे अशी तांची इच्छा आसली, ताची येवजण आशिल्ली। त्या उपरांत निवडून आयिल्ल्या आमदारान ह्या हॉस्पिटलाचे जे उर्वरीत काम आशिल्ले ते पुराय करपाची गरज आशिल्ली, पूण ती काम पुराय जालें ना, तांकां यश मेळ्ळें ना। पूण त्या उपरांत थळावे आमदार म्हणून जीत आरोलकर हे निवडून आयले आणि जे उर्वरीत 25% काम आशिल्ले त्या इमारतीचे पुराय काम आता पुराय जाल्ले आसा। पूण हे हॉस्पिटल बांबोळी लिंक करपा खातीर केन्ना सुरू जातले अशी आमच्या पेडणे वासियांची मागणी आसा। आणि ही मागणीच ना तर पुराय गोंयांतले जे रुग्ण आसात, नागरीक आसात, तांचोय लक्ष ह्या हॉस्पिटलाचेर आसा। पेडणे म्हालान हे एक बऱ्यापैकी हॉस्पिटल आसतले आणि ज्या पद्दतीन बांबोळी हॉस्पिटलान सगळ्या रुग्णांक ट्रीटमेंट मेळटा त्याच पद्दतीची ट्रीटमेंट हांगासर घर बसल्या मिळूयेत अशी लोकांचो एक आशा आसा। त्या खातीर हे हॉस्पिटल तयार जाल्ले आसा अशी आमच्या पुराय पेडणे वासियांची मागणी आसा। आता पेडणे तालुक्यांतलीच एक तुवें हॉस्पिटल कृती समितीन आयतारा 10:30 वरांचेर हॉस्पिटलाच्या वाठारात एक जाहीर सभेचे आयोजन केला। ही सभा राजकीय पक्षाची न्हय, पक्ष विरहित आणि पेडणेकरांचो प्रश्न, पेडणेकरांचे समस्या ह्या सभेत मांडपा खातीर आणि पेडणेकरांक न्याय मेळपा खातीर ह्या सभेचे तुवें हॉस्पिटल कृती समितीन आयोजन केल्ले आसा। आणि ही आयतारा 10:30 वरांचेर सभा जातली। ह्या सभेक व्हडा संख्येन आमच्या तालुक्यातले सरपंच आसूयेत, उपसरपंच आसूयेत, पंच आसूयेत, नगराध्यक्ष आसूयेत, उपनगराध्यक्ष आसूयेत, नगरसेवक आसूयेत, नागरिक आसूयेत, सामाजिक कार्यकर्ते आसूयेत, सगळ्या पक्षातले राजकीय नेते आसूयेत, ह्या सगळ्यांनी ह्या सभेक येवपाची गरज आसा। ही सभा कित्या खातीर आसा? ही सभा फक्त 2 मागणे पुराय करपा खातीर आता आणि विधानसभेचे अधिवेशन आता बेगिनाच जातले। त्या अधिवेशनान सरकारान आमकां ठोस निर्णय दिवचो, ठोस एक आश्वासन दिवचे आणि ते आश्वासन लेखी स्वरूपात आसचे ह्या खातीर ही सभा आसा। पहिली मागणी जावन आसा तांची की जे हॉस्पिटल 100 खाटांचे सुरू जातले ते थेट बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करचे। आणि दुसरी मागणी आमच्या भूमिपुत्रां खातीर आसा, जे नोकऱ्यो म्हणजे रोजगार जे निर्माण जातले हॉस्पिटलात, मागीर ते दोतोर आसूयेत, नर्स आसूयेत, इतर जे कर्मचारी आसूयेत, क्लार्क आसूयेत, जे वेगवेगळे नोकऱ्यो तयार जातले ते नोकऱ्यो आमच्या पेडणे तालुक्यातील युवा युवतींक जे सुशिक्षित आसा आणि ते जर फीट आसात त्या सगळ्या भुरग्यांक हे नोकरी आमच्या हॉस्पिटलान मेळची। हे 2 मागण्या खातीर आमच्या हॉस्पिटल कृती समितीन एक सभेचे आयोजन केल्ले आसा। सगळ्या पेडणेकारांनी ह्या सभेक व्हडा संख्येन उपस्थित रावचे अशी जायत्या सामाजीक संस्थांनी मागणी केल्लीच आसा, पाठिंबोय दिल्लो आसा। पेडणे कृती समितीन आमचे तुवें हॉस्पिटल कृती समितीन ही मागणी केल्ली आसा। तेच भशेन आमी सुद्धा ह्या माध्यमांतल्यान हो प्रश्न महत्वाचो असल्या कारणान आम्ही सुद्धा आव्हान करता की पेडणेकारांनी व्हडा संख्येन ह्या सभेक उपस्थित रावचे आणि हो आमचो प्रश्न आसा, प्रत्येकाच्या हेल्थाचो विषय आसा, प्रत्येकाच्या जिवनाशी निगडीत आशिल्लो हो हेल्थ इश्यू आसा, त्या खातीर प्रत्येकान ह्या सभेक येवचे आणि ज्या सभेचे मागण्यो आसा ते मागणे पुराय जातले ह्या खातीर ही सभा महत्वाची आसा आणि सरकारचो लक्ष वेधून घेवपा खातीर ही सभा आसा। ही सभा खंयच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधान ना, ही सभा खंयच्या मंत्र्याच्या विरोधात ना, ही सभा मुख्यमंत्र्याच्या सुद्धा विरोधात ना आणि ही सभा सरकारच्या विरोधात ना। ही सभा आसा पेडणेकरांच्या हिता खातीर। हे जे हॉस्पिटल उबारला ते हॉस्पिटल बांबोळी हॉस्पिटलाक लिंक करचे आणि हांगासर जे रोजगार निर्माण जातले ते रोजगार थळाव्या लोकांक उपलब्ध जावचे अशी ह्या माध्यमांतल्यान आमी मागणी करता। हांव निवृत्ती शिरोडकर।